केंद्र आणि राज्यात भाजपची सत्ता आहे. शहराचा विकास भाजपच करू शकते. सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका क्षेत्राच्या चौफेर आणि सर्वांगीण विकासासाठी भारतीय जनता पक्षालाच साथ द्या. या पक्षाकडेच महापालिकेची सत्ता बहुमताने सोपवा, असं आवाहन पक्षाचे महापालिका निवडणूक प्रमुख शेखर इनामदार यांनी केलंय. दरम्यान आमच्या उमेदवारांना कोणी धमकवण्याचा प्रयत्न करू नका, आमच्याकडे गृहमंत्री पद आहे, असा इशारा त्यांनी यावेळी बोलताना दिलाय. सांगलीतील विविध प्रभागात आयोजित केलेल्या प्रचार सभेत निवडणूक प्रमुख इनामदार बोलत होते. इनामदार म्हणाले, भाजपला गेल्या खेपेच्या निवडणुकीत सत्ता मिळाली, मात्र फक्त सत्तेची 2.5 वर्ष काम करता आलं. परंतु त्या काळातही पक्षाने सांगली, मिरज, कुपवाड या तिन्ही शहरांचा सर्वांगीण विकास करण्याचा प्रयत्न केला. महापालिकेच्या निवडणुकीत पक्षाला विजय मिळाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विकास कामांसाठी 100 कोटी रुपये दिले होते. त्या रकमेचाही विविध विकास कामांसाठी योग्य विनियोग करण्याचा प्रयत्न पक्षाने केला. त्यासाठी आराखडाही तयार केला होता. परंतु 2.5 वर्षानंतर महापालिकेतील आमची पक्षाची सत्ता विरोधकांनी कारस्थान करून उलथवून टाकली. परिणामी नागरिकांना दिलेल्या अभिवचनाप्रमाणे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना आणि नगरसेवकांना सलग 5 वर्ष काम करता आले नाही. आम्हाला 5 वर्षांसाठी नागरिकांनी पूर्ण बहुमताने संधी द्यावी. महापालिका क्षेत्रातील सर्व प्रलंबित प्रश्न सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न पक्षाचे सर्व पदाधिकारी, नेते आणि नगरसेवक करतील. केंद्र आणि राज्यात भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील आघाडी आणि महायुतीची सत्ता आहे. त्यामुळे विविध विकासाच्या योजनांसाठी हवा तेवढा निधी उपलब्ध होणार आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी तसं जाहीर आश्वासन प्रचार सभेच्या वेळी सांगलीत दिल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. 15-16 तारखेनंतर ये, तुला खायला घालतो, तुला प्यायला घालतो. परंतु आता आम्ही निर्णय घेतलाय की भारतीय जनता पार्टीच्या मध्ये आज मला सांगा, गातातही इथं कौतुक करा सगळे टाळ्या वाजवून. एका बलाढ्य माणसाजवळ ही आमची बहीण लढवून देते, ही लढवई कार्यकर्ते. आज मला कुठल्याच उमेदवाराशी बोलायचं नाही, परंतु परिस्थिती काय आहे, कशा पद्धतीने तुम्ही इलेक्शन खेळताय. आम्ही घाबरणारे लोक नाहीत, कारण गृहमंत्री पद आमच्याकडे आहे, त्याची काळजी तुम्ही करू नका. लक्षात ठेवा, आमची ही बहीण एवढ्या बलाढ्य उमेदवारासमोर त्या ठिकाणी फाईट करते. कारण ह्या लोकांनी शैलेश भाऊ असतील, राजू गवळी असतील, हे सर्वसामान्य कुटुंबातील लोक आलेले आहेत. शेख भाभी असतील, हे लोक विकासासाठी काम करायचे आहेत. त्यांना नगरसेवक पद काम करण्यासाठी आहे, त्यांना मिरवायचं नाही. मी नगरसेवक आहे, गाडीतनं खाली उतरायचं नाही, काचा खाली करायचं नाही, याच्यासाठी नाही. ह्यांनी करून दाखवलेलं आहे. आज मगाशी ताईंनी सांगितलं, ताई तुमचा रस्ता झाला, लाईट आली. सत्य होतं, रोहित बोला लागल्यावर लाईट लागली, म्हणजे देवाच्या मनात सुद्धा आहे. तर तुम्ही येणाऱ्या 5-6 दिवसामध्ये